मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानांतर्गत आता तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर तुम्हाला जी घरपट्टी असते, पाणीपट्टी असते किंवा दिवाबत्ती असते, यावरती तुम्हाला 50% सबसिडी मिळणार आहे. म्हणजे 50% तुम्हाला सवलत मिळणार आहे. म्हणजे 100 रुपये असेल तर तुम्हाला फक्त 50 रुपये भरायचे आहे. आणि हे जे अभियान आहे किंवा हा जो उपक्रम आहे हा आपल्या निराधार बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करून घ्यायची असतात, वेगवेगळे दाखले असतात. आणि जर समजा तुम्ही घरपट्टी असेल, दिवापत्ती असेल किंवा पाणीपट्टी असतील, ह्या जर तुम्ही वेळेत भरली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या उपक्रम किंवा ते दाखले असतात किंवा वेगवेगळी कामाला अडथळा निर्माण होतो. आता यातच राज्य सरकारच्या माध्यमातून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. परंतु राज्य सरकारने जरी घोषणा केली असली तरी सुद्धा तुम्हाला त्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज करणं खूप गरजेचं आहे. आणि या अर्जाची 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. मी स्क्रीनवरती अर्जाचा फॉर्मॅट पाठवतोय, एक नमुना पाठवतोय. तो नमुना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडीशी थांबवायची आहे आणि तो जो नमुना मी तुम्हाला दिलाय तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि त्या पद्धतीने एका साध्या कागदावर तो नमुना लिहायचा, अर्ज लिहायचा आणि ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे. शक्यतो मी तो व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकतो, म्हणजे तुम्हाला तो पाहता येणार आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही जर अर्ज केला नाही तर तुम्हाला त्या अभियानाचा किंवा त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. राज्य सरकारने जरी त्याची घोषणा केली असली तरी सुद्धा तुम्हाला लाभ हवा किंवा नाही हा तुमचा विषय. राज्य सरकारने जो शासन निर्णय किंवा परिपत्रक काढलाय त्यामध्ये क्लॉज टाकलाय, ज्या लोकांना गरज आहे, जो मागत आहे त्यालाच द्या, असा विषय आहे. म्हणजे ग्रामसभेमध्ये तुमची ग्रामसभा सुद्धा झाली असेल, कदाचित तुम्हाला ते माहीत नसेल, तर राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला या ठिकाणी ग्रामसभा घेणं बंधनकारक केलं होतं आणि त्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायला सांगितलं होतं की बा तुमच्या ग्रामपंचायतमधील, तुमच्या गावामध्ये जी काही लोक आहेत त्यांना एक रकमी या ठिकाणी जी काही त्यांची थकबाकी असेल किंवा चालू वर्षाची जी काही रक्कम असेल ती भरून त्यामध्ये त्यांना 50% सवलत द्यावी, अशा पद्धतीचा ठराव घेऊन आणि तो बेनिफिट त्या लाभार्थ्यांना द्यावा, अशा पद्धतीने राज्य सरकारने त्यांना सूचना केल्या होत्या. परंतु त्यामध्ये एक सुद्धा असा एक विषय होता की जी लोक अर्ज करतील त्यांनाच त्या योजनेचा लाभ मिळणार. मग तुम्ही अर्ज केलाय का, हा महत्त्वाचा प्रश्न. म्हणून अर्ज आत्ताच करणं खूप गरजेचं आहे. 31 तारीख ही शेवटची तारीख आहे. त्या 31 तारखेच्या आत तुम्ही जर अर्ज केला तरच तुम्ही त्या योजनेमध्ये बसाल, अन्यथा बसणार नाही. मग मात्र तुम्हाला पूर्णपणे जी काही रक्कम असेल ती भरावी लागणार आहे. जर रक्कम भरली नाही तर तुम्हाला वेगवेगळे दाखले असतील, वेगवेगळी कामं ग्रामपंचायती माध्यमातून अडवली जातील. मग मात्र आपण त्यांना काहीही बोलू शकत नाही. कारण महसूल गोळा करणे आणि महसूल भरणं हा नागरिकाचा अधिकार किंवा हक्क आहे किंवा त्याला ती जबाबदारी सुद्धा आहे. त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा आपल्याला करणं खूप गरजेचं आहे.